आई, या कंपनीने IPO ची सुरुवात केली आहे. नक्की IPO म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचं आहे? मीरा, IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. याचा अर्थ खाजगी कंपनी पहिल्यांदाच आपल्या शेअर्स सार्वजनिकरित्या विक्रीसाठी उपलब्ध करून देते. आता ना मी तुला हे कसं कार्य करते हे समजवते. IPOची परिभाषा काय आहे? तर IPO म्हणजे खाजगी कंपनी शेअर्स विकून सार्वजनिक कंपनी बनवते आणि हे शेअर्स बाजारामार्फत गुंतवणुकीदारापर्यंत विकले जातात. आता IPO कसे कार्य करते? तर कंपनी गुंतवणूक बँकांना नियुक्त करते, जे शेअर्स किमती ठरवतात आणि IPO साठी तयारी करतात. आता मंजुरी कोण देतं? तर कंपनी सेबीकडे कागदपत्र सादर करते आणि मंजुरी घेतली जाते. तर लॉन्च कसं होतात? तर शेअर्स सार्वजनिकरित्या खरेदीसाठी उपलब्ध होतात. कंपनी सार्वजनिक का होतात? वाढीसाठी निधी गोळा करणे, कर्ज फेडणे, व्यवसाय विस्तार करणे. IPOचं महत्त्व काय आहे? तर कंपन्यांसाठी भांडवल गोळा करणे. IPO कंपन्यांना नवीन प्रकल्पासाठी निधी उभा करण्यास किंवा कर्ज फेडण्यासाठी मदत करतो. ब्रँड मूल्य वाढवणे. सार्वजनिक कंपनी बनवल्यामुळे कंपनीची विश्वासार्हता आणि दृश्यमानता वाढते. मालकी वाटणे. संस्थापकांना मालकीचे वाटप करण्याची संधी मिळते, तरीही नियंत्रण राखता येते. गुंतवणूकदारांसाठी लवकर गुंतवणुकीची संधी. गुंतवणूकदारांना कंपनीच्या वाढीपूर्वी कमी किमतीत शेअर खरेदी करता येतात. उच्च परताव्याची शक्यता म्हणजे यशस्वी कंपन्यांमध्ये सुरुवातीला गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळू शकतो. विविधीकरण. विविध गुंतवणुकीसाठी आर्थिक पर्याय मिळतात. आता IPOचे धोके सुद्धा आहेत. तर ते काय आहेत? तर अनिश्चितता म्हणजे IPO नंतर कंपनीची कामगिरी अनिश्चित असते. जास्त किंमत म्हणजे IPO दरम्यान शेअर्सची किंमत जास्त असू शकते, ज्यामुळे नंतर नुकसान होऊ शकतं. माहितीचा अभाव. गुंतवणूकदारांकडे कंपनीच्या भूतकाळाबद्दल माहिती नसते. बाजारातील अस्थिरता. IPO नंतरच्या सुरुवातीच्या दिवसात शेअर्सच्या किमतींची खूपच चढउतार होत असते. IPO रोमांचक असतात, पण गुंतवणुकी करण्यापहिले कंपनीचं संशोधन आणि कंपनीचं मूल्यांकन करणं खूप गरजेचं असतं. आता IPO मध्ये गुंतवणूक कशी करायची? तर डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट उघडायचे. शेअर बाजारच्या वेबसाईटवर IPO तपशील तपासायचा. बँक आणि स्टॉक ब्रोकरद्वारे शेअर्ससाठी अर्ज करायचा. शेअर्सच्या वाटपाची वाट पाहायची. धन्यवाद आई. आता मला समजलं की IPO म्हणजे काय आणि ते कंपन्या आणि गुंतवणूकदारांसाठी का महत्त्वाचं आहे. खूप छान मीरा. IPO कंपन्यांच्या वाढीचा मार्ग आणि गुंतवणूकदारांसाठी सुरुवातीची संधी देणारा मार्ग आहे. मी आगामी IPO विषयी वाचेन आणि गुंतवणुकीपूर्वी त्यांचं मूल्यांकन करेन. खूप छान कल्पना आहे मीरा. आता तू वाच आणि जर काही अडलं ना तर मला विचार. हां.